जय श्रीराम. आजची वाचनातली इथली प्रत्यक्ष उपस्थिती पाहता, विक्रमी उपस्थिती पाहता, पुन्हा एकदा प्रत्यक्षात वाचन सुरुवात करायला हरकत नाही असा मला विश्वास वाटू लागलाय. तुम्हाला कॅमेरावरती फक्त मी दिसत असल्यामुळे इथे किती जण प्रत्यक्षात उपस्थित आहे ते दिसत नसेल, पण विक्रमी उपस्थिती आहे एवढंच सांगतो. आपल्या वाचनाकडे वळू. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 5वा सुरू आहे. भगवंत वर्णन करतायत जे कामक्रोधांनी रहित आहेत, ज्यांनी चित्ताचा निग्रह केलेला आहे आणि ज्यांनी परमात्म्याला जाणले. तिन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. असे जे साक्षात्कारी यती म्हटलेलं आहे इथे. यती म्हणजे संन्यासी, आपल्याला माहिती आहे. पुन्हा संन्यासी म्हणले की आपल्या डोळ्यासमोर काही चित्र उभे राहतात. त्याचा बऱ्याच वेळा आपण विचार केलेला आहे. आपल्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास तत्वतः त्याग का स्वरूपाचा त्याग, याचा बराच वेळा आपण विचार केलेला आहे. अगदी शास्त्रीय दृष्टीने जर विचार केला, अगदी शास्त्र कठोर जर विचार केला, तर शास्त्र तसं सांगतं की संन्यास घेतल्याशिवाय वेदांताचा अधिकारच नाही. आता अशी जर व्याख्या आपण लावायला लागलो तर सगळं काय म्हणतात, थोडंसं एककल्ली विचार केल्यासारखं. कारण मग प्रश्न असा पडतो की मग एकनाथ महाराज जीवनमुक्त नव्हते का? थोडे कठीण प्रश्न विचारावे लागतात, परखड प्रश्न विचारावे लागतात. तर मुद्दा एवढाच आहे की मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. अशी जी माऊलींनीच केलेली व्याख्या आहे ती जर आपण स्वीकारली नाही, आपण थोडासा संगत त्याग, वस्तू त्याग याच्यात फरक करायला शिकलो नाही, तर आपल्याला ती व्याख्या धरून पुढे जावं लागेल आणि सगळीच पंचायत होऊन बसेल. सारख्याचा उल्लेख मी एवढ्यासाठी करतोय की इथे जे वर्णन केलेलं आहे की कामक्रोधांनी रहित, त्यांनी चित्ताचा निग्रह केलेला आहे. यांना आणि ज्यांनी परमात्म्याला जाणलं आहे, असे जे यती या शब्दापासून येऊन आपण थांबलो होतो, त्यांना काय प्राप्त होतं की या देहात असताना त्यांना जीवनमुक्ती प्राप्त होते आणि देहपतनानंतर त्यांना स्वाभाविकच विदेहमुक्ती प्राप्त होते. ज्या सगळ्यासाठी आपला खटाटोप सुरू आहे म्हणूया, ज्या एका कारणासाठी आपण परमार्थ करतो किंवा केला पाहिजे, सुरुवातीच्या काळात असतात थोडेसे गैरसमज असतात परमार्थ करण्याची कारणं कोणती. त्याचं ठणठणीत निस्संदिग्ध उत्तर अर्ध्या सोपेतनं उठवलं तरी देता आलं पाहिजे की कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. याच्या पलीकडे काहीही परमार्थामधून मिळवण्यासारखं नसतं, नाही परमार्थ देऊ शकत नाही. विशेषतः प्रारब्ध बदलण्याचे प्रयत्न करण्यासाठी परमार्थात कधीच यायचं नसतं, कारण ते बदलता येत नाही हेच परमार्थातून शिकायला मिळतं. येणार आहे तो पुढे 6व्या अध्यायामध्ये विषय घेणारच आहे तो. संतांना कसं सुद्धा प्रारब्ध सोडत नाही आणि प्रारब्ध नेहमी देहाला धरून असतं. एवढंच बोलू, आपण पुढे जाऊ, विषयांतर होऊ शकेल. मुद्दा असा आहे की ही जी विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती लाभते, तो जो परमानंद आहे, की जो निरतिशय आनंद आहे, निरपेक्ष आनंद आहे. आनंदाच्या बाबतीत आपल्याला स्वयंपूर्ण होता येतं आणि तो निरपेक्ष आहे, कसल्याच अपेक्षेने नसलेला आहे, म्हणूनच तो स्वतंत्र आहे. तो निरतिशय आहे, त्याच्यापेक्षा आता जास्त आनंद संभवतच नाही, असा तो आनंद आहे. आणि त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी तो परमार्थ करायचा. तर हे जे सम्यक ज्ञान आहे, याच्या अंतर्गत एक साधनारूप ध्यान योग आहे. की पुढचा प्रश्न आहे की मग हे कसं मिळवायचं, याचा मार्ग कोणता.
तर हा जो ध्यानयोग आहे तो सूत्र रूपाने भगवंतांनी 3 श्लोकांमध्ये आपल्यासमोर या 5व्या अध्यायाच्या शेवटी ठेवलेला, ज्याचा आपण मागच्या वेळेला विचार करून झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळं आपण जे 27 आणि 28 जे वर्णन वाचलो होतं, सगळं बाह्य शब्दादी विषयांना दूर ठेवून वगैरे, 2 भुवयांच्या मध्यभागी डोळ्यांची दृष्टी ठेवून, प्राण अपान यांची ऊर्ध्वगती अधोगती प्राप्त होऊ न देता त्यांना सम करून वगैरे वगैरे, ज्यांनी इंद्रिय मनबुद्धी यांचा निग्रह केलेला आहे, इच्छा भय आणि क्रोध नष्ट झालेले आहे, जो केवळ मोक्षातच तत्पर आहे, असा जो मुनी तो सर्व काळ मुक्तच असतो. असं ते एक सूत्ररूपाने वर्णन आहे. सूत्ररूपाने याच्यासाठी म्हणायचं की आता ह्याच 3 श्लोकांचं सविस्तर स्पष्टीकरण आपल्यासमोर आता 6व्या अध्यायामध्ये येणार, म्हणून सूत्ररूप आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम, शौच, तप, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 नियम. त्याच्यानंतर आसन, आसनाचे पुन्हा 4 प्रकार. 4 आसन अनेक प्रकारचे आहेत, खूप आसन आहेत आपल्याला माहिती आहे, त्याच्यात 4 प्रकार साधारण आहे. सिंह, पद्म, सिद्ध, असे 4 प्रकार त्याचे आहेत. तर आपण ज्याला सिद्धासन, एक मुख्य आसन सिद्धासनच म्हटलं जातं, त्याला वज्रासन असंही म्हणतात. ते करण्याची पद्धत, हे सगळं सविस्तर वर्णन या विशेषतः या आसनाचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे, की ज्याच्यामध्ये अपानाची गती जी असते ती कशी अवरुद्ध करता येते, ते सगळं आपण बघणार आहोत. पण मुद्दा असा की यम नियम मी आता जे सांगितले 5 आणि 5 10, आसन, प्राणायाम आणि महत्वाचं धारणा, ध्यान, समाधी. हे का मी सांगतो तुम्हाला, इथे हे शब्द आलेले नाही आहेत, पण इथे सूत्र रूपाने हेच सांगणं सुरू आहे की ज्यांनी हे सगळे टप्पे पार केलेले आहेत, मग त्याला बाह्य विषयादी, बाह्य शब्दादी विषयांना दूर सारून असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्याहार होऊन गेला. मगाशी बोलताना माझं चुकलं. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. प्रत्याहार हा मुख्य तीव्र वैराग्याचा जो टप्पा आहे अष्टांग योगाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर, त्याच्यामध्ये बाह्य विषयादी गोष्टींना बाहेर ठेवून, आणि अतिशय तर्कशुद्ध आहे सगळं. म्हणजे ज्ञानमार्गाने जर विचार केला तर याला विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, योग मार्गाच्या पायऱ्या मी आत्ताच सांगितल्या. पण थोडक्यामध्ये या सगळ्या साधनांचा परिणाम जर एकच होणार असेल तर त्या कुठेतरी सगळी साधनं येऊन जुळली पाहिजे ना. एक असा कुठेतरी टप्पा आला पाहिजे की एव्हरेस्ट शिखर सर करताना बेस कॅम्प तुमचा कुठेही असू शकतो, पण अगदी टोकावर जाताना एक टप्पा असा येतो की विविध मार्ग तिथेच येऊन मिळतात, आणि तिथून पुढे आता बस 4 पावलं तुम्ही पुढे गेले की तुम्ही एव्हरेस्ट शिखर सर केलेलं असतं. हे सांगण्याचा मुद्दा किंवा कारण असं आहे की अंतिम टप्पा जर समाधी हा असेल आणि त्याच्या फार बारकाव्यामध्ये न जाता सविकल्प, निर्विकल्प किंवा संप्रज्ञात, असंप्रज्ञात, मग त्याचे पुन्हा 2 प्रकार, शब्दानुविद्ध, शब्दाननुविद्ध, अद्वैत भावनारूप, अद्वैत स्थानरूप वगैरे, हे सगळे बारकावे शेवटच्या टप्प्यातले जरी आपण सोडून दिले तरी समाधी हा एक असा एक विचार जर आपण घेतला तर समाधीचे जे प्रतिबंध असतात, समाधीचे 4 प्रतिबंध सांगितले शास्त्रामध्ये. एक लय आहे, दुसरा विक्षेप आहे, तिसरा कषाय आहे आणि चौथा रसास्वाद आहे. हे सांगण्याचं कारण काय आहे, प्रस्तावना सुरू आहे आपली, अजून उजळणी सुरू आहे, मला पूर्ण कल्पना आहे. पण हे जे सूत्ररूपाने इथे आलेलं आहे आणि पुढे आता 6व्या अध्यायामध्ये आपल्याला साधन म्हणून शिकायचं आहे की शेवटी जर निर्विकल्प समाधी हे जर ध्येय असेल, मग तो कुठला काही योग असे ना, ध्येय ते जरी नसलं तरी तो एक टप्पा जरी असेल, आता ते ध्येय आहे का हा एक वेगळा विषय आहे. आणि परमपूज्य काका आपल्यासमोर नेहमी बाध समाधीचं ध्येय ठेवतात. पण असं जरी असलं तरी नामसाधना, ध्यान साधना आपण जी करतो त्याच्यातून बैठकीची जी साधना ज्याला म्हणता येईल, त्याच्यातून जे ध्यान अपेक्षित आहे आणि समाधी अपेक्षित आहे ती निर्विकल्प समाधीच आहे.
तर त्याचे जे प्रतिबंध आहेत, लय आहे, सुरुवातच लयापासून केलेली आहे. आपल्या सगळ्यांना आवडणारी, ज्याला झोप असं म्हणतात. लय, विक्षेप आणि विचार केला तर कसे छान समांतर सगळे विचार असतात पहा. लय हा जर मला दोष, त्रास देत असेल, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की जबरदस्त तमोगुण आहे. ह्याला मी समांतरता शिकवतोय की हे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, यालाच हे विचार कसे समांतर आहेत बघा. लय, विक्षेप, रजोगुण, चांचल्य. तमोगुणी आपल्यापैकी बहुतेक कोणीच नाही, असं धाडसाने विधान करायला हरकत नाही. ज्या अर्थी आपण शुक्रवारचे इतके महत्वाचे आपले उपद्व्याप सोडून आपण वाचनात बसलो आहोत ज्ञानेश्वरीचा, म्हणजे तमोगुणी तर नक्कीच नाही. आपल्या सगळ्यांना छळतो मुख्य जो गुण आहे त्याला रजोगुण असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठला मला रजोगुणी माणसाचं तोंडही दाखवू नको. आली का पंचायत? म्हणजे मी जर दर्शनाला गेलो असतो तुकाराम महाराजांच्या, तर मला त्यांनी बहुतेक बाहेरची वाट दाखवली असती. कारण ते प्रार्थना करतात त्या विठ्ठलाकडे की मला रजोगुणी माणसाचं तोंड दाखव. हे कशासाठी सगळं अभ्यास करायचं, आठवायचं, स्मरण करायचं की केवढी मोठी जबाबदारी आपली आहे. कारण नाही तर वर्षानुवर्ष साधनेमध्ये आपण विक्षेपामध्येच गटांगळ्या खात बसतो. आणि मग पुढे कषाय आणि रसास्वाद हे जे दोन निर्विकल्प समाधीचे प्रतिबंध आहेत, तिथपर्यंत आपली गाडी पोचतच नाही. आणि कषाय हा एक थोडासा महत्वाचा टप्पा आहे, कारण थोडासा तो सीमारेषेवरती आहे. आता हे सगळं साधारण अंदाजाने बोलणं सुरू आहे, असं काही आपण ज्याला अचूक किंवा मराठीत प्रिसाईज म्हणतो तसं काही नसतं. पण तरी सुद्धा एक ढोबळमानाने आपल्याला असं म्हणता येईल की कषाय हा साधारण धारणीच्या प्रांतातला टप्पा आहे असं म्हणू शकतो आपण. आपली प्रगती ध्यान मार्गामध्ये धारणेपर्यंत झाली आहे का, हे ओळखायचं कसं? तर मी जर हे 2 टप्पे मागे टाकले असतील आणि कषायपर्यंत येऊन पोचलो असेल. कषाय आणि विक्षेप त्याच्यात थोडासा फरक आहे. विक्षेपामध्ये बाह्य विषयाकार वृत्ती असते. समजायला सोपं आहे, कारण चांचल्य हा त्याच्या साध्या भाषेमध्ये आपण त्याचं भाषांतर करून घेतलेलं आहे. विक्षेप म्हणजे चांचल्य. हा आपल्या सगळ्यांच्या इतक्या अनुभवाचा विषय आहे की त्याच्यावर एकही शब्द बोलण्याची गरज नाही. पण कषायामध्ये काय होतं की बाह्य विषयाकार वृत्ती नसते, पण जे आतमध्ये संस्कार असतात त्याचे पुन्हा 2 प्रकार असतात. सगळे टेक्निकल डिटेल्स सोडून देऊ आपण, उद्भूत, अनुभूत वगैरे म्हणतात. पण या संस्कारांचा परिणाम असा होतो की आपली वृत्ती चैतन्याकार होऊ शकत नाही, तटस्थ राहते ती. कधी कधी थोडी बाहेर जाते, पुन्हा आतमध्ये येते. असं थोडस सातत्य नसतं त्याच्यामध्ये म्हणूया. साध्या भाषेत एकाग्रतेचं सातत्य नसतं. साध्या भाषेत अगदी आपण समजून घेऊ कषाय. आणि नंतर अगदी थोडक्यात मी सांगतोय कारण आपल्या उजळणीचा भाग आहे, पण हे सगळं आपल्याला माहिती असलं की आपल्याला नक्की आपण हा कोणता विषय अभ्यासतो आहोत आणि आता 6व्या अध्यायात कशाचं सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला मिळणार आहे. आणि शेवटचा रसास्वाद. रसास्वादामध्ये आपण ज्याला एक निगेटिव्ह आनंद म्हणतो, एक त्या पद्धतीचा आनंद झोपेत आपण रोज अनुभवतो. झोप आपल्या सगळ्यांना हवीशी वाटते. का बरं? झोपेमध्ये सुख मिळतं सगळ्यांना. का बरं मिळतं? कारण आपल्याला छळणारं जे आपलं अंतःकरण आहे साध्या भाषेत, ते तिथे उपस्थित नसतं. त्यामुळे एखाद्याच्या अनुपस्थितीने होणारा आनंद त्याला निगेटिव्ह आनंद असं म्हणतात. आता हा सत्वगुणाचा प्रांत मी बघाशी म्हणालो, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण असं समांतर याला कसं लावून घेता येतं. हे सगळ्या गोष्टी एकमेकांच्या असे छान खडे मांडल्यासारखे मांडले, काका म्हणतात तसं. साधारण सत्वगुणाचा प्रांत आहे, कारण सत्वगुणामध्ये पण एक प्रकारचा आनंद असतो, रसास्वादामध्ये एक प्रकारचा आनंद असतो. त्याचा दृष्टांत शास्त्रामध्ये असं देतात की समजा एखादा निधी आहे आणि तो जमिनीमध्ये पुरला आणि त्याच्यावरती एखादा नेहमीप्रमाणे सर्प बसलेला आहे. आता तो निधी आपल्याला हस्तगत करायचा आहे आणि त्या सर्पाची निवृत्ती जर आपल्याला करता आली, ते सर्प निघून गेला. ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे व्याघ्र, भजन मार्गीचे मांग मारकचे. आठवलंच पाहिजे ताबडतोब ती ओवी म्हटल्याबरोबर. तर आता सर्प तो निवृत्त झालेला आहे, पण तो निधी अजून मला मिळालेला नाही. ह्या टप्प्यावरचा जो आनंद आहे
त्याला रसास्वाद असं म्हणतात. आता तिथेच जर आपण त्याच आनंदात राहिलो की अरे आता सर्प गेला, आता काही भीती नाही, आता झालं, आता माझंच आहे बरं काय सगळं झालं, आणि तिथेच जर मी थांबलो, अडकलो, तर प्रत्यक्ष निधी मला मिळणार कधी आणि मी त्याचा उपभोग घेणार कधी, ह्याला म्हणतात निगेटिव्ह आनंद, ह्याला म्हणतात रसास्वाद. कशावेळी सांगतोय की हे प्रतिबंध आहेत. कशाचे? आपल्या निर्विकल्प समाधीचे. आणि इथे जे वर्णन केलेलं आहे ते हे सगळं ज्यांनी हे सगळे टप्पे मागे टाकले आहेत, त्यांनी सगळे प्रतिबंध त्यांनी निवृत्त केलेले आहेत, आणि आता जो केवळ मोक्षातच तत्पर आहे असा मुनी, तो खरं सांगायचं तर सर्व काळ मुक्तच असतो. आणि इथे निग्रह शब्दाला आपण मागच्याला अर्थ पाहिला होता की यतानी संयतानी इंद्रियाणी मनोबुद्धी, अशी व्याख्या आहे निग्रहाची. काय? यतानी संयतानी इंद्रियाणी मनोबुद्धी. आणि हा निग्रह शब्द बऱ्याच वेळा येतो. चित्ताचा निग्रह, मनाचा निग्रह, म्हणजे नक्की काय त्याची म्हणून ही व्याख्या सांगितली. नियंत्रण, आपल्या नियंत्रणामध्ये ते असणं. त्याला जर मी म्हटलं की या विषयाचं चिंतन करायचं तर त्यांनी केलं पाहिजे, याला म्हणायचं नियंत्रण. थोडक्यात ते उदासीनता तत्वता सार आहे. कधी शक्य होतं? सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. हे कधी शक्य होतं? जर उदासीनता साधली असेल. म्हणजे तिथे जे विषय मगाशीपासून बाह्य विषयात इंद्रियांना दूर ठेवणं, कामक्रोधाने रहित, थोडं शब्द बदलतात, भाषा बदलते, आशय तोच असतो. कारण जायचं तिथेच असल्यामुळे हे सगळं केल्याशिवाय प्रगती होणारच नाही. तर हे निर्विकल्प समाधीचे जे सगळे आपण मुद्दाम मी निर्विकल्प समाधीचा विषय याच्यासाठी आणला की इथे ध्यान योगाचं वर्णन, अष्टांग योगाचं वर्णन म्हणूया, ध्यान योगाचं वर्णन म्हणूया, भगवंत करतात. आणि इथे निर्विकल्प समाधी हे त्याचं अंतिम ध्येय किंवा टप्पा म्हणूया, किंवा मिळवायचं काय आहे, साध्य काय आहे, निर्विकल्प समाधी या मार्गाने गेल्यानंतर. म्हणून इतकं सगळं वर्णन निर्विकल्प समाधीचे आपण आता प्रतिबंध बघितले. आणि हे सगळं झाल्यानंतर या प्रकारचा समाहित चित्त झालेला जो पुरुष असतो, त्याच्याद्वारे जाणण्यासारखं योग्य काय उरलेलं आहे, हे आता शेवटच्या श्लोकामध्ये आपण मागच्या वेळेला वाचलो होतं. 29 क्रमांकाचा तो श्लोक आहे. पुन्हा एकदा मी श्लोक वाचतो आता. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. हा आहे 5व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. कारण हे सगळे टप्पे मागे पडलेले आहेत. निर्विकल्प समाधीचे सगळे प्रतिबंध दूर झालेले आहेत. निर्विकल्प समाधी लागलेला आहे. धक्का बसला असेल ना, मागच्याला मी सांगितलं होतं, समाधी हा पुल्लिंगी शब्द आहे. समाधी लागली आपण म्हणतो, पण ते चुकीचं आहे. समाधी हा पुल्लिंगी शब्द आहे. समाधी लागला असं म्हणतात. माहिती नसतात काही गोष्टी आपल्याला, फारसं बिघडत नाही, पण थोडं शास्त्रीय पद्धतीने अगदी काटेकोर बोलायचं झालं तर तो पुल्लिंगी शब्द आहे. तर निर्विकल्प समाधी साधलेला आहे, लागलेला आहे असा जो, त्यांनी मग आता काय जाणण्यासारखं उरलेलं आहे. तर भगवंत वर्णन करतायत की यज्ञ आणि तप यांचा भोगता, सर्व लोकांचा महेश्वर, सर्व भूतांचा मित्र अशा मला जाणून तो मुनी मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. असा शेवटचा श्लोक. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे संन्यास योगो नाम पंचमोध्याय. आपण मागच्याला बघितलं होतं की यालाच आचार्यांनी काय म्हटलंय, प्रकृती गर्भो नाम असं म्हटलेलं आहे. प्रकृती गर्भ असं नाव आद्य शंकराचार्यांनी या अध्यायाला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये या श्लोकामध्ये सुहृद नावाचा एक छान शब्द आले. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम, सर्व भूतांचा मी सुहृद आहे. सुहृद शब्द आपल्याला ऐकला असतो, माहिती असतो, पण छान शब्द आहे तो, कारण आपण पुन्हा बरेच शब्द खूप सवंगतीने वापरतो आपण बोलताना रोजच्या. सुहृदची एक छान व्याख्या आचार्यांनी आपल्यासमोर ठेवली. आचार्य असं म्हणतात की सर्व प्राणींना
प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणम, ही आहे व्याख्या. पुन्हा सांगतो, सुहृदची व्याख्या आहे, सर्व प्राणीनाम प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणम. भाष्यामध्ये आचार्य म्हणतात आहे, अर्थ आहे की प्रत्युपकाराची अपेक्षा न करता सर्वांवर उपकार करणारा, त्याला म्हणायचं सुहृद. किती छान व्याख्या. असे सुहृद कोण असतात आता आपल्याला लक्षात येतं. सद्गुरू असतात, भगवंत असतात. खरं असं वेगळं बोलण्याची गरजच नाही, कारण त्यांच्या रूपात भगवंतच असतो. अनेक वेळा आपण ऐकलेल्या परमपूज्य मंदाताईंच्या मुखातून की ईश्वराची जी काही अनेक कार्य असतात, त्यातलं प्रबोधनाचं कार्य जेव्हा ईश्वर करतो त्याला सद्गुरू म्हणतात. संपलं. इतकं महात्म्य सद्गुरूंचं आहे. कारण ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. झालाय आपला बऱ्याच वेळा अभ्यास करून झालेला. त्यांना सुहृद म्हणतात. का? कारण प्रत्युपकाराची अपेक्षा नाही. आता उरलो उपकारापुरता असं जीवन असतं त्यांचं, आणि म्हणूनच तर ते वंदनीय आहे. म्हणून तर त्यांच्या चरणांवरती आपण आपलं डोकं टेकवतो. सगळ्यात श्रेष्ठ असा अवयव आपल्या शरीरातला जे मस्तक आपलं, ते त्यांच्या आपण चरणांवर ठेवतो. का? कारण आपल्याकडून काहीही शून्य अपेक्षा ठेवून इतकं सगळं आपल्याला ते देतात. सुहृद खूप छान शब्द आहे. आणि इथे मुख्य या श्लोकाचा अर्थ असा आहे की कर्ता रूप व देवरूप सर्व यज्ञांचा व तपांचा भोगता. हा जो अर्थ मी मगाशी वाचला, यज्ञ आणि तप यांचा भोगता, याचा अर्थ काय आहे की प्रत्येक यज्ञ जो असतो, यज्ञाचे अनेक प्रकार आहेत, पण त्या सर्व यज्ञांचा कर्ता रूप व देवरूप याचा खरा भोगता कोण आहे? तर तो जो ईश्वर आहे, सर्वांचा महान ईश्वर तो आहे. सर्व प्राण्यांचा सुहृद तो आहे. खूप सुंदर आणि गंभीर विषय विचार केला तर आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो स्थित आहे, आणि म्हणून आपल्या सर्वांचा तो सुहृद होऊ शकतो. कारण त्याच्याच अधिष्ठानावरती माझं जीवन सुरू आहे. माझ्या कर्माप्रमाणे मला फळं देण्याचं त्याचं जे कार्य आहे, किती निपक्षपातीपणाने तो करत आहे. किती निपक्षपातीपणा. तुम्ही त्याची पूजा करा का त्याला शिव्या द्या, का मी नास्तिक आहे म्हणा, ह्या नियमातून कोणीच सुटलेलं नाही आहे. इतका तो निपक्षपाती. एखाद्याची कर्म जर चांगली असतील आणि जरी तो नास्तिक असेल तरी त्याला त्याची फळं तशीच मिळणार आहेत जशी एखाद्या आस्तिकाला मिळतात. इतका तो निपक्षपाती आहे, इतका तो सुहृद आहे. कुठली अपेक्षाच करत नाही तो तुमच्याकडे, आणि आपल्या हृदयामध्ये राहून तो नियमन करतोय सगळ्या गोष्टींचं. प्रारब्ध नावाचं त्याचं शास्त्र, असा सर्व कर्मफलांचा तो स्वामी आहे. या दृष्टीने तो स्वामी आहे बरं का. म्हणून तर त्याला करविता म्हणतात. करता करविता परमेश्वर आहे असं आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं. ती ह्या दृष्टीने. कारण कधी कधी हे पटत नाही आपल्याला, कारण आपली बुद्धी जरा जास्तच स्वतःला शहाणी समजायला लागते. असं वाटतं करतो तर मीच आहे. समजा मी ठरवला संध्याकाळी स्वयंपाक नाही करायचा, जेवायला मिळेल का? म्हणजे असं वाटतं ना की करता तर मी आहे, मग कशावर म्हणता तुम्ही परमेश्वर करताय. ह्याला असं म्हणतात की जेव्हा परिपक्व विचार नसतो, आपल्या हे लक्षात येत नाही की स्वयंपाक करण्याच्या परिस्थितीमध्ये मी असणं, स्वयंपाक करण्याचं सामर्थ्य माझ्याजवळ असणं, स्वयंपाक करण्याची साधन उपलब्ध असणं, हे त्याचं करणं आहे. आणि स्वयंपाक मी करावा का न करावा हे किरमाण करणं स्वातंत्र्य मला असणं, हेही त्याचं देणं आहे. म्हणजे कोण आहे खरा करता? पण हे असं कळत नाही आपल्याला, आणि मशी मूर्खासारखे प्रश्न सुरुवातीच्या काळात येतात आपल्या मनामध्ये. ह्या दृष्टीने तो सर्व कर्मांचा, कर्मफलांचा सुद्धा स्वामी आहे. कारण फल तो देतो. पुन्हा देतो म्हणजे काय? हा मला आवडता, मग याला चांगली फळं द्यायची, हा माझा नावडता, असं नाही. आपल्या कर्माचीच फळं आपल्याला देतो. हे ऐकायला खूप सोपं असतं, पण जेव्हा दुःखद प्रसंग आयुष्यामध्ये येतात, जेव्हा आपण सगळं काही भोगत असतो, आपल्या भाषेमध्ये सो कॉल्ड, तेव्हा हे स्मरण असावं लागतं की मला कळत नाहीये ते, आणि म्हणूनच त्याला अदृष्ट असं म्हणतात. त्याचं नावच अदृष्ट आहे, कारण ते दिसत नाही. हे केल्यामुळे हे फळ मिळत आहे. दिलाय, शास्त्रामध्ये यादी दिलेली आहे, काय केल्याने काय फळ प्राप्त होतं, तो भाग वेगळा. पण मी ते केलेलं आहे असं मला दिसत नाही, कारण कधी कधी ती कर्म मी मागच्या जन्मी केलेली असतात.
पण त्याचं फळ मला या जन्मात भोगावं लागतं, म्हणून त्याला दृष्ट असं म्हटलेलं आहे. पण हे अगदी काटेकोरपणे तो देतो, या दृष्टीने सर्व कर्मफलांचा स्वामी तो आहे आणि सर्व संकल्पांचा साक्षी सुद्धा तोच आहे. का? पण त्याच्याच अधिष्ठानावरती माझे सगळे संकल्प सुरू असतात. भले मला ते कळो का नको, मला मान्य होवो का न हो, मला त्याचा अनुभव येवो का न येवो, तो आहे म्हणून मी आहे. म्हणजे तो आहे म्हणून हा देह आहे, आणि माझं उलट झालेलं आहे. हा देह आहे म्हणून मी आहे असं मला वाटतं, आणि तो आणि मी एकच आहे ना. कारण रामकृष्ण हरी, विषय वेगळा आहे, पण सर्व संकल्पांचा साक्षी तो आहे. तर आता प्रश्न असा आहे की असा जो, आपण काय विषय पाहतोय, विषय विसरायचा नाही आपल्याला, की तो मुक्त झालेला जो मुनी आहे, आता त्यांनी जाणण्यासारखं काय उरलं आहे? हे उरलेलं आहे. त्यांनी हे आता जाणायचं आहे. आणि म्हणून इथे एक गंमत मला अशी वाटते की शांती मृच्छती, इथे म्हणजे त्याचा शांतिम रुच्छती असा पदच्छेद आहे त्याचा. रुच्छती याचा अर्थ प्राप्त होणं असा आहे, पण रुच्छतीमध्ये ऋषी शब्दाचं जास्त, इथे मुनी शब्द वापरलाय, पण ऋषी शब्द इथे जास्त योग्य वाटतो या कारणासाठी की मननशील जो असतो तो मुनी. पण जो मुनीच्या पुढे जाऊन ऋषी ज्याला म्हणतात, तो कोण? तो जो हा सगळा विचार करून आता तो समष्टीचा विचार करायला लागलेला आहे. आता तो स्वतःपुरती विचार करत नाही, स्वतः तो मुक्तच असतो. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. हे दयालुत्व जे आहे की आता इतरांना सुद्धा मला जो आनंद लाभलेला आहे तो त्यांना सुद्धा कसा लाभेल. ते दुःखात पिचत पडलेले आहेत, ते रडतायत, गरज नाहीये त्यांना रडण्याची, त्याची दया येऊन त्यांना आपणासारखे करीती तात्काळ, ही जी घाई ज्यांना झालेली असते ते ऋषी. तर हा जो काय म्हणूयात आला, आता ब्रह्मांडाच्या दृष्टीने विचार सुरू आहे, पिंडाच्या दृष्टीने विचार संपलेला हा शेवटचा श्लोक ते आपल्याला सांगू इच्छितो की आता हे जाणायचं आहे त्याला, की सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे, हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, असं झालं तरच तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी तुझी. हा शेवटचा श्लोक, आणि या श्लोकासह आपण वळतो आहोत गीता दीपस्तंभाकडे. कारण गेले काही दिवस गीता दीपस्तंभ आपलं थोडं बाजूला पडलं होतं, कारण श्लोक क्रमांक 23 ते 29 एवढा मोठा गट परमपूज्य काकांनी केलेला आहे. चांगला आहे, छान आहे. त्यानिमित्ताने छोटीशी पुन्हा उजळणी होईल आपली. फार नाही, 4च ओळी, आणि मग त्याच्यावरचं थोडंसं विवेचन आहे. वाचतो मी. पहिलंच वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. शरीर सोडण्याचा क्षण येईपर्यंत जो कामक्रोधांना आवरू शकतो तोच खरा कर्मसन्यासी व खरा सुखी असतो. काय म्हटलंय? शरीर सोडण्याचा क्षण येईपर्यंत, म्हणजे त्याच्या आधी. म्हणण्याचा अर्थ असा आहे की शरीर सोडण्याचा क्षण येण्याच्या आधी कामक्रोधांना आवरता आलं पाहिजे. परमपूज्य काका गमतीने म्हणतात, हा देह थोडक्यात कामक्रोधांना आवरणं म्हणजे काय? इच्छा कशातून येतात? देह सत्त्व, जगत सत्त्वातून येतात. हे मिथ्या आहे, हे म्हणजे हे मडकं, म्हणजे हा देह. मडकं म्हणलेलं आवडत नाही लोकांना, इतकं सजवलेलं नटवलेलं असतं मडकं. इतका निरस माणूस. पण काका, मी हे मडकं शब्द याच्यासाठी आणला, काका म्हणतात की आपल्या समोर कोणीतरी मडकं धरून चालण्याच्या आत हे कळलं पाहिजे, म्हणून मी तो मडकं शब्द आणला. तर जो कामक्रोधांना आवरू शकतो तो खरा कर्मसन्यासी व खरा सुखी असतो. आत्मसुख हेच ज्याचे सुख, आत्मानंद हीच ज्याची विश्रांती. ते शब्द 3 आठवत असतील, आपण शिकलो होतो, आनंद, अंतरात्मा वगैरे. आत्मसुख हेच ज्याचे सुख, आत्मानंद हीच ज्याची विश्रांती, आणि आत्मप्रकाश हाच ज्याचा प्रकाश, असा कर्मसन्यस्त योगी ब्रह्मानुभव रूप मोक्ष प्राप्त करून घेतो. सर्व पापे नष्ट होऊन संशय रहित झालेल्या, संयम सिद्ध झालेल्या व सर्व भूतांच्या हिताविषयी तत्पर असलेल्या ऋषींना ब्रह्मानुभव रूप मोक्ष मिळतो. आता शेवटचा श्लोक मी जो म्हणालो, ऋषी शब्द आहे, त्याच्यावर थोडंसं विवेचन आहे की कामक्रोध नसलेल्या,
चित्त स्वाधीन असलेल्या व जीव आणि आत्मा यांचे ऐक्य अनुभवलेल्या कर्मसन्न्यस्ताला मोक्ष हा सहजच प्राप्त असतो. आता मोक्ष हेच ध्येय असणारा मुनी, मुनीची छोटीशी व्याख्या केली आहे. मोक्ष हेच ध्येय असणारा मुनी हा काय करतो, तर बाहेरील विषय बाहेरच ठेवतो आणि दोन भुवयांमध्ये दृष्टीद्वारा चित्तवृत्ती स्थिर करतो. आणि मगाशी मी एक शब्द वापरला होता की हे किती तर्कशुद्ध आहे, ते याच्यासाठी आहे की हे सगळं न करता, ही पूर्वतयारी न करता जर मी बसलो, अगदी वर्णन केलं आहे तसं अगदी आसन जरी घालून बसलो, सिद्धासनात जरी बसलो, डोळे मिटले, फोटोही काढून घेतला, फेसबुकही अपडेट केलं, तरी पूर्वतयारी नसल्यामुळे जे होणं अपेक्षित आहे आतमध्ये ते घडत नाही, कदापिही घडत नाही. आणि आपल्याला पूर्वतयारी हा शब्द कोणालाही आवडत नाही. आणि आता तर इन्स्टंटचा जमाना आहे सगळा. डोअर डॅश, ऑर्डर प्लेस केली की येणारच काही दिवसांनी. कशाने? ड्रोननी डिलिव्हरी होणार पिझ्झाची 5 मिनिटात. दॅट इज द लाईफ वी आर हेडेड टुवर्ड्स. त्यामुळे पूर्वतयारी ती पण इतक्या वर्षांची. मग फक्त फोटोच काढून घेण्यासारखं. मग काका जसं म्हणतात, या ध्यानाला काय ध्यान लागणार, अशी अवस्था होते मग आपली. त्यामुळे मुद्दा असा आहे की बाहेरील विषय बाहेर ठेवणं हे जमलं पाहिजे. आणि म्हणून गाडी कितीही फिरून तुम्ही काहीही म्हणा, ती विरक्तीपाशीच येते शेवटी. आणि ज्ञानासी तगणीची नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणीची नाही. विषय बाहेर ठेवता आले, एकदा आपल्या स्वतःचा अंतःकरणाचा अभ्यास करावाच लागणार आहे आपल्याला, कधी ना कधीतरी, जर अजून केला नसेल तर. परमपूज्य काका सांगतो काय मी, एक असं जागा ठेवली नाही काकांनी की मार्गदर्शन केलेलं. काका नेहमी आठवण करून देतात की आपलं अंतःकरण तपासून पहा, धर्मशाळा झालेली आहे का, करून पहा एकदाच. आजच करा. आपलं वाचन झालं की विचार करा, सकाळपासून आत्तापर्यंत जे काही दिवसाचे 10, 12, 14 तास असतील, त्यातला किती वेळ मी व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती यांचा विचार करत होते किंवा होतो. आणि मग गणित लक्षात येईल. मग परमपूज्य काका जे सांगतात की आपण आपलं जीवन जगतच नाही आणि आपण असं करतो आहे हेही आपल्या लक्षात येत नाही. इतकं प्रवाह पतित आपण झालो. सारखा विचार दुसऱ्याचाच डोक्यात असतो. आपल्याला वाटतं आपण आपलं जीवन जगतोय, पण आपण आपलं जीवन जगतच नसतो. सदैव दुसऱ्याचा विचार, वस्तूचा विचार, घटनेचा विचार, नाही तर परिस्थितीचा विचार. आपल्याला वाटतं माझ्या आणि आपल्या संदर्भात तो आपण करतो असं वाटत असतं, पण शेवटी विचार तो दुसऱ्याचाच असतो. माझ्या हिताचा विचार मी करतच नाही 14 तासामध्ये. आणि मग जाऊन बसतो संध्याकाळी देवघरामध्ये साधनेच्या नावाखाली. हे सारखं सारखं याच्यासाठी सांगावं लागतं की वैराग्य, विरक्ती शब्द आपल्याला आवडत नसेल किंवा ऐकून कान किटले असतील तरी त्याला आता उपायच नाही. कारण हे केल्याशिवाय गाडी पुढे सरकणारच नाही. त्यामुळे, आणि हे कोण करतो, मुख्य विषय त्याच्यातून निघाला, हा कोण करतो, ज्याचं मोक्ष हेच ध्येय ठरलेलं आहे, तो करतो. त्याला डॉक्टर काकांचा शब्द आहे मोटिवेशन. त्याचं मोटिवेशन छान झालेलं, ज्याला एकदा कळलेलं आहे की हे मी का करतोय, तो हे सोडून दुसरं काही करणारच नाही. खरं सांगायचं, आयुष्यातला अग्रक्रमच त्याचा बदलून जाईल. प्राधान्य कशाला येईल, याला म्हणतात ध्येय ठरवणं. ध्येय ठरवण्याचा अर्थ दुसऱ्या दिवशी सर्वसंग परित्याग करून जंगलात निघून जाणं, संन्यास घेऊन, असा अर्थच नाही आहे त्याचा. ध्येय एकदा निश्चित करणं याचा अर्थ असा आहे की आजपासून माझ्या आयुष्यातला प्राधान्य कशाला आहे, तो क्रम आता मी बदललेला आहे. आतापर्यंत माझं प्राधान्य या गोष्टींना होतं आणि परमार्थ जमला तर जमेल तसा जमेल तेव्हा. ते जर तर सगळा प्रांत परमार्थाला, ते सगळं आता उलट करायचं. सगळं उलट झालेलं आहे. याला म्हणायचं ध्येय निश्चित करणं. याला म्हणायचं मोक्ष हेच ध्येय असणारा मुनी. बाहेरील विषय तो बाहेर ठेवतो, त्याचं आता खूप वर्णन आपण ऐकलं. आणि मग दोन भुवयांमध्ये दृष्टीद्वारा चित्तवृत्ती स्थिर करतो. म्हणून मी इतकं सगळं बोललो, कारण ती चित्तवृत्ती स्थिर व्हायची असेल तर ही पूर्वतयारी खूप महत्वाची. आणि मग 2 नाकपुड्यातून वाहणाऱ्या प्राणवपनांची गती सारखी ठेवून इंद्रिय, मन व बुद्धीवर सावधानपूर्वक ताबा ठेवून वासना, भय व क्रोध सुटलेल्या स्थितीमध्ये तो सतत मुक्त स्थितीतच असतो. आणि शेवटच्या श्लोकाचा अर्थ, यज्ञ व तपांचा भोगता मी आहे, स्वर्गादी सर्व लोकांचा श्रेष्ठ स्वामी मी आहे,
आणि सर्व भूतांचा निरपेक्ष मित्र सुहृद, आपण आता शब्द शिकलो, मी आहे, असे अनुभवून त्याला पराशांती लाभते. आता एक परिच्छेद पुढे काकांचं विवेचन आहे याच्यावरती, ते वाचतो. खूप नाही, अर्ध पान, पण खूप महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. नेहमीच सांगतो मी, काका खूप कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करतात, त्यामुळे एखादं वाक्य जरी सुटलं आपल्या चिंतनात, पूर्ण अर्थ आपल्याला लागणार नाही. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग सोपा असल्याचे सांगितल्यावर खऱ्या कर्मसन्यासाचेही स्वरूप भगवान सांगतात. असा संन्यास सिद्ध झालेल्याच्या जीवनात अनुकूल विषयाचा काम व प्रतिकूल विषयाचा द्वेष अशी वाटणी थांबते. वाक्य पुन्हा वाचतो, कारण आपल्यासमोर, म्हणून मी म्हणलं अत्यंत महत्वाचं आहे. काय ठेवलेलं आहे? नेहमीप्रमाणे काकांनी एक निकष ठेवलेला आहे. कोणालाही विचारायला जाण्याची गरज नाही. मला जमतंय का हो, किती जमतंय, जमलं का, किंवा मला जमलेलं आहे, असा जर मनात कुठे विचार असेल तर हा निकष बघावा. निकष असं सांगतो की संन्यास सिद्ध झालेल्याच्या जीवनात अनुकूल विषयाचा काम व प्रतिकूल विषयाचा द्वेष अशी वाटणी थांबते. लिहून ठेवा, नंतर विचार करता येईल तुम्हाला. वाचन संपल्यानंतर चिंतनासाठी फारच सुंदर विषय आहे. इच्छा, याचा अर्थ इच्छाच होणार नाही असा नाही. पुन्हा काय होणार आहे, काय होणार नाही, आपण दगड नाही. पण इच्छित विषय मिळाला, रामकृष्ण हरी, नाही मिळाला, रामकृष्ण हरी, हे शांतपणे, पुन्हा वैतागाने नाही, किंवा आता काय म्हणतात त्याला शुद्ध मराठी, चॉईसच नाही आहे, मग आता काय करणार, ह्या दृष्टीने नाही, शांतपणे. ठीक आहे, जन्म घ्यावा लागेल, वासनेचे संगे, काही वासना घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत, इच्छा होणार आहे, त्या इच्छापूर्तीसाठी कदाचित आपण कर्मही करणार आहोत, पण त्याच्यानंतर ती सगळी फळं भगवंताला मी अर्पण करू शकतो आहे का शांतपणे. आणि अर्पण भगवंताला ती फळं करणं याचा अर्थच आहे तो जे देईल ते अगदी आनंदाने आणि शांतपणे मान्य असणं. आणि यालाच म्हणणं, मिळालं तरी रामकृष्ण हरी, नाही मिळालं तरी रामकृष्ण. हे ज्याला अगदी छान जमतं, आनंदाने जमतं, त्याचा संन्यास सिद्ध झालेला आहे. आणि त्यामुळे होतं काय, तर काम क्रोध शेवटपर्यंत दूर ठेवण्याची कला त्याला साधते. आणि क्रोधाचा प्रश्नच निर्माण येत नाही. जे मला करणं शक्य आहे ते मी सगळं केलेलं आहे. आता परमेश्वरा, भगवंता, तुला तू जे देशील ते मला मान्य. सर्वांना आपल्या इच्छेसाठी कर्मही करावी लागतात, आणि इच्छाच झाडून टाकलेली असेल तर कर्मसन्यास सोपा होतो. पुन्हा इथे इच्छा शब्द आहे, आपण त्याची कर्मफलाची इच्छा असा शब्द प्रयोग त्याच्यात घालून घ्यायचा थोडासा. कर्मसन्यास तेव्हा सोपा होतो, आणि मग फळाची, दिलेलंच आहे पुढे, मग फळाची इच्छा डोके वर काढत नाही. इच्छा, कर्म व फळ ही तीन नसतील, बघा, ही शुद्ध मराठीत विशेष सर्कल आहे. त्या वर्तुळात फिरत राहतो आपण. काय? इच्छा, इच्छेमुळे मग कर्म, कर्म मिळाल्यामुळे काय, पुन्हा फळाची इच्छा, पुन्हा कर्म, पुन्हा फळ. आणि ते बहुतांश वेळेला मला हवं तसं, हवं तेव्हा, हवं तितकं, हवं तेवढं मिळत नाही, आणि दुसऱ्याला जास्त मिळतं. ती अजून एक नवीन भानगड आयुष्यामध्ये. त्यामुळे हे तीन जर नसतील तर अनुकूल व प्रतिकूलच न उरल्यामुळे रागद्वेष उरतच नाही. तर्कशुद्ध विचार. आणि त्यामुळे होतं काय, असा साधक सहजच शांतिरूप सुख अनुभवून आत्मसुखात दंग राहण्याचा अभ्यास करीत राहतो. किती सुंदर वाक्य काकाने ठेवला. इतकं प्रचंड साधन एका वाक्यात आलेलं आहे, तुम्हाला सांगतो. अनेक वेळा मी बोललोय असं काही जणांशी बोलताना की परमार्थ तर दूर राहिला, एवढं जरी आपल्याला साधलं ना तर 50% जीवनामध्ये शांती तर तशीच प्राप्त होते. कारण जीवन माझं गढूळ ज्या गोष्टींनी झालेलं आहे, ज्या गोष्टींनी अशांत झालेला आहे, ज्या गोष्टींनी मी रोज सुखदुःखाच्या हेलकाव्यात मी जीवन जगतोय, त्याची ही कारण आहे. यांचा बंदोबस्त केला, बरोबर काका असं म्हणतात की हे ज्याला साधतं, असा साधकच म्हटलेला आहे, तो सिद्ध व्हायचा आहे. पण तो काय होतं, त्याचं सहजच शांतीरूप सुख तो अनुभवून, ही शांती जेव्हा आपल्या आयुष्यात प्राप्त होते तेव्हाच खऱ्या आत्मशांतीकडचा प्रवास सुरू होतो. दुसऱ्या भाषेमध्ये तोपर्यंत आपण मागच्या बोललो होतो, तोपर्यंत आपण फक्त तांदूळाचे आणि गव्हाचे डबेच उघडतो आहोत. काही भात धरतं किराणाचं दुकान उघडण्याची वाट बघत असतील.
इथून स्वयंपाकाची तयारी असते. मागच्याला तो दृष्टांत सांगितला होता. पण अशी शांती ज्याला लाभलेली आहे ते तोच आत्मसुखात दंग राहण्याचा अभ्यास करतो. कारण त्यालाच इच्छा होती आत्मसुखात, नाही तर त्याला समर्थ म्हणतात अंतर्निष्ठ तितके तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. आणि किती वर्ष अंतर्भ्रष्ट राहणार होता आपण, आणि तरी मी परमार्थ करतोच आहे. मग त्याला परमपूज्य काका बागडणं असं म्हणतात. चालू द्या तुमचं जे काय चाललंय ते, त्याला बागडणं म्हणतात. साधना भास अजून एक शब्द आहे काकांचा. एक आभास निर्माण होतो की आपण साधना करतो आहोत आणि आपणच आपल्याला स्वतःला फसवत असतो, बाकी नाही. त्यामुळे असा साधक आहे तोच आत्मसुखात दंग राहण्याचा अभ्यास करीत राहतो आणि शेवटी काय होतं तर ब्रह्मानुभवी तो होतो. अशा संयमामुळे व पाप संशय न राहिल्यामुळे शेवटी काय होतं तर स्वकेंद्रित साधक समष्टी केंद्रित होऊन मुक्त होतो. काकांनी छान शब्द आणले तिथे, स्वकेंद्रित समष्टी केंद्रित. मग अशी मी त्यालाच पिंड आणि ब्रह्मांड असे दोन शब्द वापरले. म्हणजे नक्की काय होतं, पुढे काका म्हणतात की स्वतःचा विचार संपून सर्वांच्या हिताचा विचार सुरू होतो. कारण स्वतःचं काम झालेलं आहे, हे पण फार महत्वाचं आहे. स्वतःचं काम झाल्याशिवाय दुसऱ्याच्या कामाला जाऊ नये. ते म्हणतात ना, फर्स्ट फॅशन युअर सीट बेल्ट. घाई इतकी झालेली असते आपल्याला, पुन्हा प्रॉब्लेम तोच आहे सगळा. कारण जाऊ दे, रामकृष्ण वेगळाच विषय सुरू होईल. पण मुद्दा हा आहे की आपण नेहमी आठवण करावी की समर्थ रामदास स्वामींनी टाकळीला 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. भगवान श्रीरामांना प्रसन्न करून घेतलेला आहे. त्यांचे सद्गुरूही तेच होते, ईश्वरही तोच होता. 3 प्रकारची नाती समर्थांनी जोडली होती प्रभू श्रीरामांची. हे झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर, त्यांचा कृपाशीर्वाद लाभल्यानंतर 12 वर्ष भारत भ्रमण केलेलं आहे. समाजाच्या परिस्थितीचं अवलोकन केलं आहे आणि त्या काळच्या समाजाची गरज होती म्हणून ते कार्यामध्ये नंतर उतरलेले आहेत. मला काय होतं, मला कार्यात उतरण्याची घाई खूप असते. माझंच काम झालेलं नसतं आणि मग काकांचं एक अतिशय सुंदर दृष्टांत आहे की ते लाकडाचा ओंका जाळण्याचा दृष्टांत आहे. तो ओंका मी जाळायला जातो आणि माझी असते उदबत्ती. कल्पना करा काय जळेल आणि काय विझेल. लाकडाचा ओंकार जाळण्यासाठी धगधगती मशाल लागते, जी संतांजवळ असते, सद्गुरूंजवळ असते. त्यामुळे ती प्राप्त होईस्तोवर आपण लाकडं जाळण्याच्या भानगडीत पडू नये. जोपर्यंत सद्गुरूंची आज्ञा होत नाही, कारण ते आज्ञा तेव्हाच करतात जेव्हा त्यांना खात्री झालेली असते की आता उदबत्ती नाही, मशाल आहे. मुद्दा एकच आहे की हे सगळं झाल्याशिवाय समष्टी केंद्रित होता येत नाही. हे सगळं झाल्याशिवाय स्वतःचा विचार संपून सर्वांच्या हिताचा विचार आपण करू शकत नाही. पण असा जो करतो, असं जो सामर्थ्यवान असतो, त्याला ऋष्यते येणं. ऋष्यते येणं ही व्याख्या दिली काकांनी कशाची, ऋषीची. ऋषी या शब्दाची व्याख्या आहे ऋष्यते येणं. अशा ह्या ऋषीमुळे सर्वांना सुख मिळते. मग अशी मी थोडा जो फरक केला मुनी आणि ऋषी, तो हा फरक. मननात मुनी दिलीच आहे व्याख्या पुढे इथे. ह्यानुसार आत्मानात्म पदार्थांचे मनन करणाऱ्या ह्या मुनीला मोक्ष सहजच लाभलेला असतो. विषय अनात्म असल्याने त्यांचा विचार सोडून तो चित्तस्थैर्यासाठी साधना करतो आणि आत्मविषयक विचार सांभाळतो. आता हा विचार आपल्यासारख्या साधकांनी, प्रापंचिक साधकांनी, विशेषतः आपल्यासारखे आपण अत्यंत व्यस्त आहोत. परमपूज्य काकांनी एका आशीर्वचनात शिवगडला सांगितलं होतं, इतक्यातच ऐकलं असेल की मी रिकामा होतो म्हणे म्हणून मी खूप ग्रंथ लिहिले, तुम्ही इतके व्यस्त आहात वाचू नका, असा आशीर्वाद दिला होता काकांनी. आलं असेल लक्षात, मला पुढे काही बोलण्याची गरज नाही आहे. मुद्दा असा की असं जरी असलं तर अशा साधकांसाठी समर्थांनी दासबोधामध्ये फार सुंदर एक ओवी लिहिली आहे, जी इथे दिलेली आहे, ती वाचतोय मी आता. काही गलबला काही निवड, ऐसा कंठित जावा काळ, जेणेकरिता विश्रांती वेळ आपण असे पावेशी केला. फार सुंदर ओवी आहे. अगदी मुखोद्गत असली पाहिजे आपल्यासारख्या प्रापंचिक साधकांना, जे स्वतःला फार व्यस्त समजतात. कितीही तुम्ही व्यस्त असा, पण काही गलबला राहणार आहे आयुष्यामध्ये, मान्य आहे, प्रापंचिक आहोत, गलबला असणारच आहे, पण काही निवड. आणि ती निवड मला कोणीही अशी ऑन द प्लॅटर, शुद्ध मराठीत, देणार नाही आहे आणून की अरे तू न बारमार्थिक आहेस बरं का, तू असं कर,
रोज संध्याकाळी 4 ते 5 तुला मी काहीच काम सांगणार नाही घरामध्ये, तू दार लावून घेत जा, असं कोणीही आपल्याला सांगणार नाहीये. आणि जरी त्यांनी सांगितलं तरी मी दार बंद करून घरात उपद्व्याप करेन, कारण मनात मला साधना करायची नाहीये. तर मुद्दा असा आहे की ही निवड जी आहे ती आपल्यालाच आपली काढावी लागणार आहे रोजच्या आयुष्यात. आणि ती कधी कोणाची, कोणाला फारच निश्चयी असेल तर ब्राह्ममुहूर्तावर उठेल 3:30 वाजता. एखादी स्त्री असेल, नवरा नोकरीवर गेला, मुलं शाळेत गेली, तिला दुपारचा वेळ मिळेल, ती तिची निवड आहे. आपल्यासारख्या ऑफिसमधून संध्याकाळी आले, त्यांना संध्याकाळची वेळ मिळेल. जी काही असेल, वेळेला महत्व नाही. आदर्शाच्या मागे लागून साधनाच केली नाही असं करण्यापेक्षा आदर्श वेळ न साधता जी वेळ मला उपलब्ध असेल ती माझ्यासाठी आदर्श, ती माझी निवड. आणि तशी काढलीच पाहिजे. ऐसा कंठित जावा काळ, समर्थ म्हणतात आहे. काही काळ जाऊ द्यावा लागतो, अशी रोज निवड काढत काढत जाऊन मग थेंबे थेंबे तळे साचे, जेणेकरिता विश्रांती वेळ आपणास व्हावे. ह्या समर्थ वचनाप्रमाणे लोकहिताचा गलबला व साधनेसाठी निवड म्हणजे एकांत अशी तो वाटणी करतो. आणि त्याची ध्यान साधना भ्रूमध्यावर चित्तवृत्ती केंद्रित करण्याने सुरू होते. प्रत्यक्ष बैठकीची साधना जेव्हा आपण ध्यानाला बसतो त्याची सुरुवात तशीच असते. आणि ह्या साधनेला मदत होण्यासाठी तो डोळ्यांचा उपयोग करून ते भ्रूमध्यावर खिळवून ठेवून त्या वाटे चित्तवृत्तीचा निरोध करतो. श्वासावाटे प्राण व उच्छ्वासावाटे अपान वाहण्याचे प्रमाण सारखे ठेवतो. त्याच्या मात्रा कमी जास्त करीत नाही किंवा एकाच नाकपुडीचा उपयोग करीत नाही. आपण मागच्या ते पाहिलं होतं सगळं, ते योगाच्या ज्या प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मागच्या आपण विचार केला होता की बऱ्याच वेळा ती ज्योत ठेवतात, नाकाच्या किती अंतरावरती ती ज्योत असली तरी ती हालता कामा नये, म्हणजे किती मंद श्वास सुरू असला पाहिजे, त्याचं गणित आहे योगशास्त्रामध्ये. त्या थोडक्यामध्ये काय की आपल्या प्राणशक्तीवर नियंत्रण मिळवायचं आहे, कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला मनावरती नियंत्रण मिळवत आहे, हा सिद्धांत आहे योगाचा. काकांनी इथे एक छान सूचना दिली आहे साधकांसाठी की इथे डोळ्यांचा वापर प्रमुख आहे. कंसात दिलाय की प्रत्यक्ष डोळे भ्रूमध्यावर स्थिर करण्याऐवजी, असं होतं अनेक वेळा, काही जण अगदी भ्रूमध्यावर डोळे लावायला जातात आणि इथे दुखायला लागतं डोकं. अनुभव असेल ज्यांनी करून बघण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे करण्याच्या ऐवजी चित्तवृत्ती डोळ्यांच्या मदतीने भ्रूमध्यावर स्थिर झाल्याची कल्पनाही केली जाऊ शकते. म्हणजे ही जी काय म्हणूया शारीरिक क्रिया आहे ही महत्वाची तितकी नाही आहे, जितकी तिथे चित्तवृत्ती तिथे केंद्रित करणं हे महत्वाचं आहे. आता एक थोडासा साधनेचा बारकावा सांगतो आणि पुढे जातो, जास्त बोलत नाही. पण हा अनुभव ज्यांनी घेतला असेल त्यांना माहिती असेल की, किंवा अगदी व्यवहारातही आपला अनुभव आहे, आपण जेव्हा एखादी गोष्ट आठवतो तेव्हा अगदी आपला हात आपोआप इथे चालला जातो का, अरे ते काय म्हणत होतो मी परवा, असं आपण म्हणतो का. इथे जे आहे ना, इथे आपला आज्ञाचक्र आहे. याच्यावर जर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं तर आपल्याला स्वतःवरती नियंत्रण मिळवत आहे. आणि अनुभव मी एक साधनेतला बारकावा जो सांगत होतो की जेव्हा आपली समजा मी बसलोय ध्यानाला आणि माझी चित्तवृत्ती खूप बाहेर पांगते आहे, तेव्हा आपले डोळे आपोआप थोडेसे असे दूर बघत असतात. करून बघा हा प्रयोग, अनुभव घेऊन बघा. आणि जेव्हा मी स्वतःला आवरतो आणि एकदम सावध होतो की अरे नाही माझ्या बाहेर धावतंय अंतःकरण, तेव्हा इथे जेव्हा तुम्ही ती दृष्टी आणून इथे अशी जवळ पुन्हा ती कल्पनेनी पण आणता येते किंवा प्रत्यक्षात डोळे पण तिथे लावण्याचा प्रयत्न करता येतो, जमत असल्यास करून पहा. एकदम सावध होतो माणूस आणि विचारांना असं एकदम कर्कचून ब्रेक मराठीत लावता येतो. असो, साधनेतला एक बारकावा फक्त सांगितला. त्याच्यासाठी या गोष्टी सगळ्या महत्वाच्या असतात. त्यामुळे ती कल्पनाही केली जाऊ शकते. प्रत्यक्ष जरी डोळे तिथे असे आपल्याला लावणं जमलं नाही किंवा त्रास व्हायला लागला, किंवा एक दुसरं पण असतं ज्याला काय म्हणतो आपण नासिकाग्र. विठ्ठलाची मूर्ती परमपूज्य मंदादीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. झालं का मागच्या तुमच्या माहिती नाही मला उजळणीमध्ये. विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला आपण जर कधी गेलो असू तर विठ्ठलाची जी नजर आहे ती कुठे आहे, नासाग्र दृष्टी आहे. नासाग्र म्हणतात, नाकाच्या अग्रावरती. परमपूज्य मंदादे गमतीने पण म्हणाल्या, काय अशा देवाला जाऊन करायचं काय जो माझ्याकडे बघतच नाही, त्या देवाच्या दर्शनाला मी कशाला जायचं, असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ आहे
जो त्याच्या पायावरती डोकं टेकवतो तो त्याला दिसतो. प्रयोग करून पहा. दृष्टी नासाग्र ठेवा. एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आपली दृष्टी असते, त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसू शकत नाही. आणि म्हणून तिथे पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या चरणांवर डोकं टेकवण्याचं महात्म्य ते आहे. कारण तेव्हा तो माझ्याकडे बघणार आहे. मी जर त्याच्याकडे जाऊन असं उभा राहिलो आणि रामकृष्ण जाऊ दे, मला अशी आली होती पोज मनामध्ये सेल्फी काढून घेण्यासाठी, तेवढंच करत नाही फक्त आपण तिथे. महात्म्य आहे त्याच्या चरणांवर डोकं टेकवायचं आहे, कारण तेव्हाच तो देव माझ्याकडे बघणार आहे, कारण नासिकाग्र दृष्टी आहे त्याची. मुद्दा असा आहे की इथे पण आपल्याला लक्ष केंद्रित करता येतं आणि दुसरं नाकाच्या शेंड्यावरती नासिकाग्र पण दृष्टी ठेवता येते. दोन्हीमध्ये तेच साधल्या जातं. मी जसं म्हणालो, कारण दृष्टी बाहेर धावणं, डोळे बंद केल्यानंतर खरं दृष्टी म्हणजे प्रत्यक्ष आपण बघत नसतोच, म्हणूनच डोळे बंद केल्यानंतर दृष्टी याचा अर्थ लक्ष केंद्रित करणं असाच त्याचा अर्थ होतो खरं. असो, कर्मसन्यासाच्या अभ्यासामुळे मनोजय साधून वासनांचा क्षय होतो. भय क्रोधादी सुटून जीवनमुक्ती स्थिर होते. आणि या श्लोकांमध्ये 6व्या अध्यायातील ध्यानयोगाची प्रस्तावना केलेली आहे. आणि जीवनमुक्त स्थितीमध्ये शेवटी एक वाक्य परमपूज्य काकांचं आहे की तैत्तरीय श्रुतीप्रमाणे अहम वृक्षस्य रेरिवा कीर्ती पृष्ठम गिरेरिव इत्यादी अनुभव येतो. याचा अर्थ असा आहे की पूर्ण इथे श्लोक नाही दिलाय, पण अहम वृक्षस्य रेरिवा याचा अर्थ असा आहे की हा जो संसार वृक्ष आहे त्याचं अधिष्ठान मीच आहे. माझी कीर्ती जी आहे तिथे एक दृष्टांत दिलेला आहे, पृष्ठम गिरेरिव, म्हणजे जणू काही गिरी म्हणजे पर्वत, पर्वताच्या शिखरासारखी फार मोठी अशी माझी कीर्ती आहे. थोडक्यामध्ये मी त्याच्याशीच एकरूप होत असल्यामुळे आणि तो या संपूर्ण जगताचं अधिष्ठान असल्यामुळे मी मगाशी जे म्हणालो हे समस्तही श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, अशी प्रतिती प्रत्यक्ष त्या महात्म्याला येते. आणि म्हणून तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तुझी, त्यालाही ज्ञानी म्हटलेला आहे आणि त्यालाच भक्तांचा राजा म्हटलेला आहे भगवंताने आणि माऊलीने. असा त्याचा अनुभव प्रत्यक्षात येतो. इथे गीतादीपस्तंभचं विवेचन संपलेलं आहे आणि आपण ज्या काही ओव्या आहेत या शेवटच्या श्लोकावरच्या तिकडे वळूया. माऊली म्हणतात, आम्ही मागा हन सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून ये, की जे पुरुष देहात असतानाच ब्रह्मभावाला प्राप्त झाले ते या योग मार्गाने आले म्हणून आम्ही मागे म्हणजे 150 ते 157 ज्या ओव्या आपल्या अभ्यासून झाल्या त्याच्यात योग मार्गाविषयी मी निरूपण केले आहे. आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते, की ते हे पुरुष यम आणि नियम यांचे पर्वत आणि चित्त निरोधाच्या अभ्यासाचा समुद्र ओलांडून मोक्षाला प्राप्त झालेले असतात. केला आपण मगाशी विचार. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. चित्त निरोधामध्ये हे सगळं आलं, धारणा, ध्यान, समाधी. एकाग्रता जेव्हा साधते तेव्हा त्याला ध्यान म्हणतात आणि ती एकाग्रता जेव्हा तैलधारावत होते तेव्हा त्याला समाधी म्हणतात. हे टप्पे सगळे ओलांडून जो आलेला आहे ते मोक्षाला प्राप्त झालेले असतात. आणि तीही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साच शांतीचेच स्वरूप होऊन ठेवले. फार सुंदर वर्णन मौलीने केलं. हे प्रपंचाचे घेतले माप आहे ना, हे चरण फार सुंदर आहे. प्रपंचाचं जणू काही तो माप घेतो. आपल्याला माहिती आहे माप काढणं शब्दप्रयोग आपण बऱ्याच वेळा वापरतो. इथे प्रपंचाचं माप घेतलंय म्हणजे नक्की काय केलंय, अर्थ दिला इथे की त्यांनी स्वतःला निष्काम कर्मांच्या द्वारा शुद्ध करून विचाराने प्रपंचाचे माप घेतलेले असते. प्रपंचाचं माप विचारानेच आपण घेऊ शकतो. तर म्हणजे तरी नक्की काय, तर त्याचं दुःख रूपत्व, विनाशित्व, परिच्छिन्नत्व, मिथ्यात्व ओळखलेले असते. त्याला म्हणायचं प्रपंचाचं माप काढणे. आपल्याला इतरांची मापं काढायची खूप सवय असते. ते उद्योग बंद करून जर एकदा प्रपंचाचं आपण माप काढलं आणि समजून घेतलं की याचं खरं स्वरूप काय आहे, की ज्यांनी नाही अजून मला 35-40 वर्ष निर्भय आणि शाश्वत आनंद सुख दिलेलं आहे हे कळून सुद्धा मी त्याच्याच मागे लागतो आहे, एकदा लक्षात आलं, याला म्हणायचं विचाराने प्रपंचाचं माप घेणं. आणि मग प्रपंचाचे अधिष्ठान जे सत्य ब्रह्म त्याचेच रूप होऊन ते राहिलेले असतात.
ऐसा योगयुक्तीचा उद्देश जेथ बोलला ऋषिकेश तेथ अर्जुन सुदेश म्हणून चमत्कारला. अशा रीतीने थोडक्यात देहात असतानाच ब्रह्म होण्याकरता अष्टांग योगयुक्त होण्याचा अभिप्राय जेव्हा भगवान श्रीकृष्ण बोलले तेव्हा अर्जुन मर्मज्ञ होता म्हणून तो आश्चर्यचकित झाला. हे सगळं वर्णन सूत्ररूपानेच केलेलं आहे, बरोबर. आपण बघितलं 3 श्लोक भगवंत बोललेले आहेत, सूत्ररूपाने अष्टांग योगाचा उल्लेख केलाय. पण हे ऐकल्यानंतर अर्जुन मात्र आश्चर्यचकित झाला. ते देखलिया कृष्णे जाणीतले मग हासोनी पारखाते म्हणितले काईपा चित्त उवाईले इये बोली तुझे. की आश्चर्याचे ते बाह्यचिन्ह पाहून श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील भाव ओळखला आणि मग हसून अर्जुनाला म्हणाले की माझ्या या बोलण्याने तुझे चित्त इतके का बरे प्रसन्न झाले आहे. भगवंत म्हणतात तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा रावो भला जाणीतला जी भावो मानस माझा. फार सुंदर शब्द आहे, परचित्त लक्षणाचा रावो. तेव्हा अर्जुन काय म्हणाला की देवा तुम्ही दुसऱ्याच्या मनात कोणत्या वेळी काय आहे हे ओळखणाऱ्या मनकवड्यांचे राजे आहात. परचित्त लक्षणाचा रावो, रावो म्हणजे राजे, मनकवड्यांचे राजे. तुम्ही माझ्या मनातील भाव चांगल्या रीतीने जाणला आहे. म्या जे काही विवरुनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करून. की मी जे काही विवरण स्पष्ट करून विचारावे ते देवांनी आधीच जाणून घेतले आहे. तरी आता आपण मागे जे योगासंबंधी बोलला आहात तेच आता स्पष्ट करून सांगावे. 165 क्रमांकाची उभी वाचतो आणि थांबतो कारण आपली वेळ झाली. येरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पोहण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा. एरवी सुद्धा असा विचार करा की जो तुम्ही अनुसरण्याला योग्य मार्ग म्हणून सांगितला आहे तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे असते. तैसा 166 क्रमांकाची ओळ तैसा असल्यामुळे वाचून घेतो. तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारखिया अबळा एथ आहाती परी काही काळा तो साहो येवर. त्याप्रमाणे सांख्य योगापेक्षा अष्टांग योग जर सोपा असेल तर अवश्य सांगा. परंतु अडचण एवढीच आहे की ह्या विषयात आमच्यासारखे साधनाविषयी अबळ म्हणजे अनधिकारी जे आहेत त्यांना अष्टांग योगाच्या मार्गाने ब्रह्मभाव प्राप्त करून घेण्यास काही काळाचा विलंब लागत असेल तर तो सहन करू. इथपर्यंत अर्जुन भगवान गोपाळकृष्णांना म्हणालेला आहे. करूया पुढच्या विचार. आपली वेळ झालेली आहे की सांख्ययोग आठवत असेल तुम्हाला, दुसऱ्या अध्यायाचा विषय होता. ते नीट कळलं नाही अर्जुनाला म्हणून तिसऱ्या विषयामध्ये तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. मग भगवंतांना आठवण करून द्यावी लागली लोकेस्मिन विविधा निष्ठा. 2 निष्ठा मी तुला सांगितल्या, त्यातली ती सांख्य योगाची निष्ठा दुसऱ्या अध्यायात सांगितली आणि त्याच्यापेक्षा हा मार्ग जो सोपा असेल अष्टांग योगाचा असं अर्जुन म्हणतोय. आणि जरी त्याला काही काळ जास्त विलंब लागत असेल तरी माझी त्याच्यासाठी तयारी आहे. इथपर्यंत अर्जुन भगवंतांना म्हणतोय. आपण इथे थांबूया, वेळ झालेली आहे आणि पुढच्या शुक्रवारी आपण या उरलेल्या ओव्या पूर्ण करूया आणि शक्य झालं तर 6व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.